तीन इनिंग मधून अजय पुराणिक 87 धावा, सागर यादव 69 धावा, गौरव सोनवणे 69 धावा, तर बाळा क्षीरसागर 68 धावा, नितीन मांडवे 68 धावा, योगेश बहुरे 65 धावा, शंतनू पाटील 60 धावा आणि चैतन्य पवार 55 धावा, सुदर्शन केदार 52 धावा. हे खेळाडू आहेत, हे टॉप 10 आहेत आपल्या स्पर्धेतले फलंदाज. गोलंदाजीमध्ये करण डुकरे 8 विकेट घेऊन पहिल्या क्रमांकावरती आहे, रायगड स्टार्सचा संघनायक, जो आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पन्हाळा रायडर्सचा अमित शिंदे 6 विकेट घेऊन दुसऱ्या क्रमांकावरती, फौजान अलीमीर 5 विकेट तिसरा क्रमांक, ईश्वर रायकर 4 विकेट, निखिल इतापे 4 विकेट, राकेश माळी 4 विकेट, योगेश बहुरे 4 विकेट, सुशांत शिंदे 3 विकेट, ऋषिकेश मोरे 3 विकेट आणि तेजस आनंद शिंदे 3 विकेट. शुभम गवारीला देखील 3 विकेट आहे, अश्विन कुमकर 3 विकेट, ऋषी कापसे 3 विकेट, उमेश सोनूने 3 विकेट, प्रवीण बनकर 3 विकेट आणि असे 3 विकेट घेणारे अजून गोलंदाज आहेत नितीन मदने, सचिन किसन भोसले, आकाश साळुंके, सुदर्शन केदार आणि धनंजय हिरगुडे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील अनेक खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. अजय पुराणिक 5 डिसमिसल्स, संदेश दवने 4 डिसमिसल्स, अभि देशमुख 3 डिसमिसल्स, अमोल दशपुते 3 डिसमिसल्स, विनोद सिंहगड कॅपिटल्सचा 3 डिसमिसल्स, बाळा क्षीरसागर 3, शंतनू पाटील 3, गौरव सोनवणे 3, प्रकाश मडके 3, नितीन मांडवे 3, समीर तुपे 3, अश्विन कुमकर 3 आणि आशिष खोकर 3. अष्टपैलू परफॉर्मन्स मध्ये देखील जबरदस्त चुरस आहे. तर अश्विन कुमकर या चांगला फॉर्म मध्ये राहिला ॲज अ बॅट ॲज अ बॉल, त्यामुळेच अश्विन कुमकर 17 पॉइंट्स घेऊन आघाडीवरती आहे. योगेश बहुरेकडे 12 पॉइंट्स आहेत, करण डुकरेकडे 11 पॉइंट्स आहेत, नितीन मांडवेकडे 10 पॉइंट्स आहेत, ईश्वर रायकर 10 पॉइंट, अजय पुराणिक 10 पॉइंट, अमित शिंदे 9 पॉइंट, सुदर्शन केदार 9 पॉइंट, शंतनू पाटील 8 पॉइंट आणि बाळा क्षीरसागर 8 पॉइंट. सागर यादवकडे देखील 8 पॉइंट आहेत. 11 खेळाडू आहेत टॉपर स्पर्धेतला आतापर्यंतचा. या सगळ्या गोष्टी एकूण 14 मॅचेस आपण कव्हर केलेल्या आहेत. 28 इनिंग्स मधून 1812 धावा, 134 विकेट, 927 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, त्यामध्ये 92 एक्स्ट्रा आहेत, 189 चौकार आहेत, 95 षटकार आहेत, 3 अर्धशतक आपण पाहिलेले आहेत, तर 5 50 पेक्षा जास्त मोठ्या भागीदाऱ्या आहेत, 359 डॉट बॉल, 81 कॅचेस, एकच स्टंपिंग झालेलं आहे. स्पर्धेतले एकूण 95 षटकार, त्यापैकी अश्विन कुमकरकडे 13 षटकार आहेत, सागर यादव 7 षटकार, अजय पुराणिक 7, बाळा क्षीरसागर 7, गौरव सोनवणे 6 षटकार, तर चौकार नितीन मांडवे 13 चौकार त्यांना आतापर्यंत खेळलेले आहे. शंतनू पाटील 9, योगेश बहुरे 9, सुदर्शन केदार 8, अजय पुराणिक 7, अश्विन कुमकर 7. स्पर्धेतल्या या सगळ्या स्टॅट्स आपल्या समोर येत आहेत. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आपले स्कोअर. शोएब शेख आपलं मनापासून आभार व्यक्त करतो मॅच सुरू होण्याच्या अगोदरच. आणि आजच्या दिवसातली पहिली लढत निश्चित झालेली आहे, रायगड स्टार्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स. सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रायगड स्टार्सने घेतलाय. सिंहगड कॅपिटल्सला त्यांनी दिलंय फलंदाजीसाठी निमंत्रण. फलंदाजी करणारा संघ सिंहगड कॅपिटल्स, आपला 12th मॅन इथे पाठवा. आज जर 12th मॅन इथे नसतील तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. समालोचक उत्तम सावंत सरांचं आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत.
मॅचला होते सुरुवात तिसऱ्या दिवसातली पहिली लढत रायगड स्टार्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स. करण डुकरे नेहमी मी बघितलं आपण की करण डुकरेनं समालोचन कक्षाच्या बाजूनं गोलंदाजी की आज इन्स्टिट्यूटच्या बाजूनं तो गोलंदाजीला तयार झालेला आहे. करण डुकरे बाहेर गेल्यानंतरच चेंज करायचं, नाही तर त्याच बॉलवर कंटिन्यू. बॉल हरवला किंवा बाहेर गेला तरच चेंज. ईश्वर रायकर प्रकाश राठोड सलामीची जोडी, दोघही पोलीस सब इन्स्पेक्टर. सलामीला येणार आहे, सामना करणार आहे करण डुकरेचा. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज करण डुकरेकडे सगळ्यात जास्त विकेट आहेत स्पर्धेमध्ये, लीडिंग विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. 8:42 पहिला चेंडू स्पर्धेतला टाकला जाणार आहे. एक वेगवान गोलंदाज आपण रायगड स्टार्सचा बघतोय करण डुकरे. यस, काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे आणि सकाळच्या सत्रामध्ये निश्चित फलंदाजांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण करतोय करण डुकरे. करण कुमार डुकरे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव या गावचा खेळाडू आहे करण डुकरे. खरं तर तो पहिल्यांदा बुलढाणा संघातून इथे या मैदानामध्ये स्पर्धेमध्ये खेळण्यास आला. त्यानंतर सरांच्या अकॅडमीमध्ये त्याने ऍडमिशन घेतली. आता तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. या साखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. ईश्वर रायकर समोर निश्चित मोठे प्रश्न निर्माण केलेले आहेत आज करण डुकरेनं. कदाचित MPSCच्या परीक्षेत सुद्धा ईश्वर रायकर सरांना एवढे कठीण प्रश्न विचारलेले नसावेत, कारण आज 3 चेंडू एका पाठोपाठ एक निर्धाव आहे. हे कठीण प्रश्न आहे आणि सकाळच्या सत्रात फलंदाजी करणं कठीण आहे, पण संयम ठेवावा लागेल. 6 षटकांची मॅच आहे. यस, चांगला चेंडू इथे पुन्हा एकदा निर्धाव. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली. लाईन आणि लेंथ उजवाईच्या बाहेर ठेवलेली लाईन, लेंथ गुड लेंथ वरती बॉल ठेवलाय त्यानं आणि बॅकफुट वरती फटका खेळायला भाग पाडलेला आहे. मात्र वेग इतका चेंडूला आहे, चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे निघून जातोय. फलकावरती धावा 0. अजून शून्याची कोंडी फोडली जात नाहीये. शून्यावरती धाव फलक तिथेच थांबलेला आहे. प्रकाश राठोड नॉन स्ट्राईक एंडला स्थित, तर ईश्वर रायकर स्ट्राईक एंडवर. बाहेरची कड आणि चौथ्या बॉलवरती 5व्या बॉलवरती इथे फलंदाज ईश्वर रायकर 0वर बाद. पहिला धक्का 0वर. करण डुकरेला पुन्हा एकदा यश. भरपूर विकेट करण डुकरेनं स्पर्धेमध्ये काढलेले आहेत आणि ईश्वर रायकरला आपण माघारी परतताना बघतोय निराश मनानं. पोलीस सब इन्स्पेक्टर या पोस्टवरती ते सध्या पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. मात्र सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे विद्यार्थी आणि त्यामुळे सातत्यानं आपण ईश्वर रायकर साहेबांना या स्पर्धेमध्ये खेळताना बघतो. आज मोठ्या अपेक्षा होत्या संघनायकांना, ते बोलून दाखवलं होतं की मला ईश्वर रायकर प्रकाश राठोड या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा आहेत की त्यांनी चांगला स्टार्ट द्यावा. मात्र करण डुकरेच्या झंझावातासमोर आज सिंहगड कॅपिटल्सचा एक चिरा ढासळलेला आहे, एक बुरुज ढासळलेला आहे. चिराई म्हणता येणार नाही, बुरुज, कारण प्रकाश राठोड ईश्वर रायकर हे 2 भक्कम बुरुज आहे. नवीन फलंदाज गौरव सोनवणे करण डुकरे समोर. या वेगवान गोलंदाजानं निश्चित क्रिकेटमध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे. आज ऑल इंडिया ओपन मध्ये देखील करण डुकरे आपल्याला निश्चित चांगल्या टीम्स कडून दिसतो. हवेमध्ये चेंडू, गौरव सोनवणेचा अत्यंत सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर मध्ये चेंडू आहे. मिळत आहेत धावा 4. गौरव सोनवणे ओपन द स्कोर.
खातं ओपन केलेलं आहे गौरव सोनवणेने 4 धावांनी आणि चौकाराबरोबरच फलकावरती धावांची नोंद होते 4. चांगला फटका होता स्क्वेअर ड्राईव्ह. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आणि त्यामुळेच तिथे क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून खेळण्यास गौरव सोनवणेला मिळाले यश. 4 धावा, 1 गडी बाद 4. सिंहगड कॅपिटल्स. एक माइंड सेट असतो की सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी होत नाही, चेंडू ओला होऊ शकतो आणि मग तिथे अडचणी येतात बॅटिंगला. तर हे खूळ आहे ना, हे खूळ डोक्यातून काढून टाकलं पाहिजे खेळाडूंनी. माइंडसेट तुमचा मॅचच्या दृष्टीने असला पाहिजे. अनेक वेळा आम्ही पाहिलेले की सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा खूप चांगले बॅटिंग केलेली अनेक फलंदाजांनी. खेळपट्टी देखील थोडीशी ओली असू शकते सकाळच्या सत्रामध्ये दव पडल्यामुळं, पण त्याचा फायदा फलंदाजांना घेता येऊ शकतो. लेंथ बॉल यावेळेस स्क्वेअर लेग खेळायचा प्रयत्न होता गौरवचा. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 4. सिंहगड कॅपिटल्स. तेजस शिंदे. बॉल पंचांनी चेक करायचा आहे. जर ओला चेंडू झालेला असेल, तो खेळण्या योग्य नसेल तर नवीन चेंडू घ्या. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये, त्यांना विपरीत कंडिशनचा सामना करावा लागू नये, यासाठी आयोजकांचे प्रयत्न आहे. करण डुकरेचं अत्यंत सुंदर षटक होतं आणि त्यानंतर आता तेजस शिंदेला आणले. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 5 धावा फलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना नो बॉल आणि धावा मिळतील 4. फुल टॉस चेंडू होता. कमरेच्या उंचीवरती आलेला तेजसच्या हातातून निसटला. तो कंट्रोल ठेवू शकला नव्हता चेंडूवरती आणि बघतोय आपण खूपच उंच होता चेंडू, पण त्याचा फायदा इथे उठवलेला आहे प्रकाश राठोड. पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश राठोड साहेब फलंदाजी करणार आहेत मैदानामध्ये आणि चौकाराने सुरुवात केलेली पहिल्याच बॉलवरती. फलकावरती धावा 10. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तेजस शिंदेला आपण बघतोय. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील क्रोशी या गावचा खेळाडू आहे. क्रोशीवरून तर उंच आकाशामध्ये. मात्र नो बॉल होता अगोदरचा चेंडू. फ्री हिट असेल. फलंदाज बाद होणार नाहीये. तर 2 धावा मात्र प्रकाश राठोड यांच्या खात्यावरती नोंदवले जातील. धावफलक 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. सिंहगड कॅपिटल्स. रायगड स्टार्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स अशी लढाई मैदानामध्ये आपण बघू शकतो. चार धावांबरोबर धावफलकाला आकार मिळेल. धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण रायगड स्टार्सला पाहिलेलं आहे. 2 सामने त्यांनी खेळलेले आहेत. दोन्ही सामने अगोदरचे जिंकलेले आहेत आणि नेट रन रेट सुद्धा त्यांचा खूप मोठा राहिलेला आहे. कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण खेळ इथे राहिलेला आहे रायगड स्टारचा. विशेष करून शिवनेरी पलटण विरुद्ध 7 गडी राखून त्यांनी सामना जिंकला होता. देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध सुद्धा 10 गडी राखून त्यांनी सामना जिंकला होता. एका बाजूला सिंहगड कॅपिटल्सला मात्र 3 सामन्यांमधून 2 विजय मिळालेले आहेत, तर 1 पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. रायरेश्वर मावळाज विरुद्ध ते 8 गडी राखून त्यांनी सामना जिंकला होता. देवगिरी ब्लास्टर्सचा देखील त्यांनी 36 धावांनी पराभव केला होता. जंजिरा फायटर्स विरुद्ध मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सिंहगड कॅपिटल्स. वाह, चांगला फटका. लेंथ बॉल होता, मात्र गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकेल का?
निश्चित खूप उशिरानं पोहोचलेले क्षेत्ररक्षक. धाव घेण्याचा इरादा फलंदाजांचा होता, मात्र क्षेत्ररक्षकांचा इरादा नव्हता चेंडू अडवण्याचा. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं चेंडूकडे आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत धावत जाऊन त्याने चेंडू तिथे अडवलेला आहे. त्याचा परिणाम आपण इथे बघतोय की फलकावरती धाव 18. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. दोन्ही संघांचा स्पर्धेतला प्रवास आश्वासक आहे. 3 सामन्यांमधून 4 गुण सिंहगड कॅपिटल्स कडे आहेत, तर दोन्ही सामने जिंकत अजून पराभवाची कडवट चव चाखलेली नाहीये. फक्त विजयाची गोड चव त्यांना माहिती आहे. रायगड स्टार्स. हो हो, फटका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे आणि फलंदाज बाद होणार आहे प्रकाश राठोड. दुसरा धक्का इथे दुसऱ्या षटकामध्ये तेजस शिंदेने यश मिळवून दिलंय आणि 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स षटक क्रमांक 2 या ठिकाणी पूर्ण होत आहेत. लेंथ बॉलचा उजव्या इष्टीवरचा फ्लिक केला चेंडूला स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षक तिथे अगदी सोपा कॅच होता. स्वरूप वाघरळकर इज देअर. खूप सुंदर कॅच स्वरूप कडून. 2 गडी बाद 18. या षटकामध्ये धावा मिळाल्या होत्या. पहिले षटक एकदम धावांचा दुष्काळ होता, तर या षटकामध्ये काही खराब चेंडू आले आणि त्याचा फायदा उठवला होता प्रकाश राठोडनं. 12 धावा काढल्या होत्या. असं वाटलं होतं की प्रकाश राठोड आता चांगल्या रिदम मध्ये आहे, इथे टीमला अधिक मोठी मदत मिळेल प्रकाश राठोड कडून, मात्र तोही लवकर बाद झालेला आहे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गौरव सोनवणे आणि विनोद जोडी मैदानामध्ये उपस्थित आहेत. 2 षटकांमध्ये 18 धावा. आता पॉवर प्ले इथे संपणार आहे आणि विस्तारलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळेल. 4 क्षेत्ररक्षक थर्ड टायर सर्कलच्या आतमध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, बॅकफुट पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. थर्ड टायर सर्कल मध्ये हे 4 क्षेत्ररक्षक, तर 5 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. हवेमध्ये चेंडू आणि स्क्वेअर लेगला पकडला जाईल कॅच. दुसरं यश करण डुकरेला. संघ नायक लीडिंग फ्रॉम फ्रंट. 3 बाद 18 सिंहगड कॅपिटल्स. गौरव सोनवणे देखील बाद होणार आहे. जे मोठे फलंदाज होते, ज्यांच्याकडून निश्चित मोठी अपेक्षा होती, त्यांच्याकडून मोठा खेळ होण्याची शक्यता होती, मात्र असं झालेलं नाहीये. 3 प्रकाश राठोड, ईश्वर रायकर, गौरव सोनवणे, 3ही फलंदाज खूप लवकर गमावलेले आहेत सिंहगड कॅपिटल्सनं. 3 महत्वाचे मोहरे. अमोल गवारे नवीन फलंदाज. नवीन फलंदाज अमोल. अमोल गावडे. एक सुंदर फटका संघ नायकाच्या बॅट मधून. अमोल गावडे शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. संघनायक. फलकावरती एक सुंदर चौकार आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. 3 विकेट लवकर गमावलेले आहेत, मात्र अमोल गावडेला माहिती आहे की इथे जर आपण थोडा वेळ शांत राहिलो तर पुढे जाऊन मोठा स्कोर होणार नाहीये. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवण्याशिवाय पर्याय नाहीये. पाहायचंय चेंडूची योग्य निवड, त्याला आपण टेम्परामेंट म्हणतो, ते चांगलं दाखवावे लागेल अमोलला. अमोल आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये. अमोल गावडे. परत एकदा उंच उडालेला चेंडू. खूप सुंदर फटका. संघ नायकाचा आविष्कार. लागोपाठचा दुसरा चौकार. करण डुकरेवरती चढवलेला हल्ला.
2 चौकार लागोपाठ करण डुकरे संघनायकाच्या समोर. हवेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये धुकं आहे आणि त्याचा अनुभव आपण सगळेजण करतोय. अगदी कॅमेरामध्ये सुद्धा हे धुकं पकडलं जातंय. सकाळच्या धुक्यामध्ये आपण म्हणतो ना, धुक्यात हरवली वाट, पण मैदानावरचं चित्र स्पष्ट आहे. प्रकाश मडके सरांना आपण बघतोय स्क्रीनवर. यस, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे. वाईडिश मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूवरती. 1 धाव. अमोल गावडे संघनायक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि संघनायकानं आल्याबरोबर मोठे फटके खेळून स्कोअर सुरक्षित केले. तिसऱ्या षटकामध्ये 27 धावा. चांगली सुरुवात. धावा चांगल्या आहेत फलकावरती. 9 पेक्षाही जास्त धावांची सरासरी. जवळपास सध्याचा जो स्ट्राईक रेट आहे 10.13. शरद दाऊड सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये आयोजकांचे मेहनत आपल्याला बघायला मिळते. आज 8 वाजता आपण मैदान सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर 8:41 आपण पहिला सामना सुरू करू शकलेलो. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर दव होतं आणि त्यामुळं आपण जवळपास पाऊण तास लेट मॅच सुरू केलेली आहे. करण डुकरे समोर विनोद आहे. रिव्हर्स खेळायचं विनोदला. गतीचा वापर करणं गरजेचं होतं, मात्र कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू. षटक 3 संपलेले आहेत. 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिंहगड कॅपिटल्स. अमोल गावडे आणि विनोद हे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायचे. सिंहगड कॅपिटल्स कडून विनोद कुंभारला आपण बघतोय, जो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू विनोद कुंभार. आणि अमोल गावडे चौथ्या विकेटसाठी भागीदारी आहे. संघनायकाच्या बरोबरीनं विनोदला देखील आता साथ द्यावी लागेल. प्रकाश राठोड साहेब काहीशा सूचना, काहीशा सल्ला, काही मेसेज त्यांनी निश्चित पोहोच केलेला आहे दोन्ही फलंदाजांपर्यंत. त्यांना माहिती आहे की ही मॅच 6 षटकांची आहे आणि 6 षटकांमध्ये आपल्याकडे चांगला स्कोअर असणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये 12 धावा म्हणजे फार मोठा स्कोअर आहे असं होत नाहीये. प्रत्येक षटका पाठीमागे 12, 72, 75 धावा. आणि विशेष म्हणजे या गोष्टी संघनायकांना देखील इंटरव्ह्यू मध्ये नमूद केलेल्या होत्या की आम्ही मोठे स्कोअर केलेले आहेत, पण ते डिफेंड करताना आम्हाला थोडासा त्रास होतोय. त्यामुळे या मॅच मध्ये अधिक मोठा स्कोअर बनवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. इथे 27 धावा आहेत 3 षटकामध्ये. उजव्या इष्टा बाहेर टाकलेला हा चेंडू निर्धाव असणार आहे. गोलंदाज पक्षी विहंग करताना आपण बघतोय. आमचे कॅमेरामन अत्यंत सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये पकडतायत. फुल टॉस बॉल. अठ्ठावीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल गावडेने 1 धाव घेत स्ट्राईक रोटेट केलेली आहे. विनोदला स्ट्राईक एंडवरती आणलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांची प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकतो. अत्यंत सुंदर तिथे डेकोरेशन केलेलं बघायला मिळतं. छत्रपती शिवरायांप्रती प्रचंड आदर आहे आदरणीय सचिन ढवळे सरांना आणि प्रत्येकालाच आहे. सरांच्या ऑफिसमध्ये गेलं तरी देखील तिथे अतिशय छानसं मंदिर डेकोरेट केलेलं आहे. स्पर्धेचा शुभारंभ देखील छत्रपती शिवाजी राजांच्या आरतीनं आपण यावर्षी केलेला. वा, सुंदर फटका. गती दिली चेंडूला. फाईन लेगला चेंडू. विनोद कुंभारच्या बॅटमधून 4 धावा. सिंहगड कॅपिटल्स हळूहळू धावा पुढे घेऊन जात आहेत. 32 धावा 3 गडी बाद. उजव्याच्या बाहेर होता चेंडू आणि खरं तर इम्प्रोव्हायझेशन केलं. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन. टायमिंग देखील मिळालं त्याला. गतीचा वापर करता आला इथे. हे फटके खरं तर अलीकडे अत्यंत महत्वाचे ठरलेले आहेत. विथ दी बाउन्स, विथ दी स्पीड. तुम्हाला जर टायमिंग करता आलं तर याच्यापेक्षा जास्त धावा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. वाईट चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. जर चेंडू तुम्ही उजव्या यष्टीच्या अगदी वाईडच्या लाईन वरती टाकलेला चेंडू आहे. वा, आमचे स्कोरर शोएब शेख सर आम्हाला माहिती देत आहेत की 33 धावा 3 विकेट 3.3 षटकामध्ये. सगळीकडे 3-3 आहे.
आणि आज दिवस पण तिसरा आहे. अजून काय कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण 3च लोक आहेत ना. कॉमेंटेटर 3 आहेत. उंच उंच फटका क्षेत्ररक्षक तिथे पकडण्याचा प्रयत्न आहे आणि यस बघितलं जाईल. पंच अक्षय निर्मल सर तिथे बघतील की काय घडले. तिसऱ्या पंचांकडे थोडीशी सूचना दिली जाईल. कॅच किती व्यवस्थित पकडलेला आहे. मैदानाच्या आतूनच त्यानं चेंडू उडवलेला आहे. जर एखादा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊन हवेतून चेंडू वर उडवून परत मैदानामध्ये आणत असेल तर त्या क्षेत्ररक्षकाला मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो कॅच व्हॅलिड होतो. पण इथे आपण बघतोय की खूप सुंदर सुंदर कॅच घेतला. इथे त्याचा तोल थोडासा सावरला तर त्याने चेंडू हवेमध्ये उडवला. सूरज राजपूत इज देअर. जबरदस्त क्रिएशन बघायला मिळालेलं आहे आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. यस फलंदाज बाद आहे. सुरक्षित कॅच, अत्यंत सुरक्षित सेफ हँड दाखवले सूरज राजपूतनं. आणि फलंदाज विनोद कुंभार पवेलियनच्या दिशेने जात असताना आपण बघतोय प्रथम मीडियाचे अत्यंत सुंदर दृश्य आपल्या कॅमेरामध्ये स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. विनोद कुंभार आज अपेक्षा होती कारण टॉप ऑर्डर कोसळली होती. ईश्वर रायकर, प्रकाश राठोड, गौरव सोनवणे 3 फलंदाजांना लवकर परतावं लागलं होतं. त्यामुळं इथे विनोद कुंभार कडून जास्त अपेक्षा होत्या. पाहिलं आपण कॅच काय सुंदर पकडला त्याने. वाह, ही गुणवत्ता आहे. जरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील तरी देखील त्यांच्याकडे खेळाचे खूप पोटेन्शियल आहे. गुणवत्ता मोठी आहे खेळा क्रिकेट विषयी आणि ती दाखवत आहेत खेळाडू. खरं तर या स्पर्धेचा उद्देश हाच आहे की खेळाडूंना थोडासा स्ट्रेस रिलीफ मिळावा. तणावातून त्यांना थोडीशी मुक्तता मिळावी. फक्त अभ्यास 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 आणि त्या व्यतिरिक्त त्यामुळं स्पर्धात्मक तुम्ही खेळा. तिथेही स्पर्धा आहे. फक्त खेळायचं नाही तर स्पर्धात्मक खेळा. थोडंसं मेंटल रिलीफ देखील मिळते. मानसिक तणाव देखील दूर होतो. आणि त्यामुळंच या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं 7 वर्षांपासून सुरू आहे. 13वं पर्व आपण यावर्षी यशस्वी करत आहोत. 12 यशस्वी पर्व बघितलेले. भारतामधील एकमेव स्पर्धा आहे की जी वर्षातून 2दा होते. ऑक्टोबर आणि एप्रिल मे हे 2 वेळा. मात्र यावेळेस परीक्षांचं नियोजन पाहून सरांनी जी स्पर्धा ऑक्टोबर मध्ये होती ती नोव्हेंबर मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. पण एक गोष्ट आहे की मागच्या 12 पर्वांमध्ये आम्हाला प्राकर्षण बघायला मिळाली. ती म्हणजे ऑक्टोबर मध्ये काय होतं की परतीचा पाऊस असतो. मे मध्ये सुद्धा मान्सून पूर्व पाऊस असतो. त्यामुळे स्पर्धेला पावसाचं सावट नेहमीच बघायला मिळालेलं आहे. यावर्षी नोव्हेंबर मध्ये स्पर्धा आहे आणि यावर्षी अजिबात पावसाचा थेंब सुद्धा येणार नाहीये आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होणार आहे. सुशांत शिंदे, अमोल गावडे ही जोडी मैदानामध्ये 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. रायगड स्टार्स गोलंदाजी करतायत. स्वरूप वागरळकर गोलंदाज. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत म्हणण्यापेक्षा 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या उजव्याच्या बाहेर लेंथ बॉल मात्र बराचसा बाहेर आहे. वाईट चेंडूची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 37 धावा 4 गडी बाद. अगदी पहिल्या षटकापासून या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत की 9 धावांची सरासरी कायम राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 18 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 27 होत्या. त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये 35 धावा होत्या. तर इथे आता 37. चांगला फटका. क्षेत्ररक्षक मागे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहेत धावा 4. 41 लॉस ऑफ 4 सिंहगड कॅपिटल्स. 9 धावांची सरासरी. अगदी सकाळच्या सत्रामध्ये दव असल्यामुळे देखील थोडासा परिणाम होतो.
पण दव आहेत, ग्राउंडवरती दव आहे, मग बॅटिंग आपली कशी होईल हा जो माइंडसेट असतो ना तो जास्त परिणाम करतो. त्यामुळं त्या पुढे जाऊन पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं इथे गरजेचं आहे. एक्केचाळीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये. यस, उंच फटका आपण बघणार आहोत. मात्र क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विलक्षण वेगवान 2 धावा प्राप्त होत आहेत. फलकावरती धावांची नोंद होते 43. 9 धावा अगदी सहजपणे या खेळाडूंनी पूर्ण केलेल्या आहेत. पण यापेक्षा पुढे जाऊन शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये आता मोठे फटके गरजेचे. विशेषतः आल्याबरोबर 2 मोठे फटके दाखवले होते अमोल गावडेनं. त्याच्यानंतर अमोल गावडेची बॅट थोडीशी शांत झालेली दिसलेली आहे. पण योग्य वेळ आल्यावरती अमोल गावडे देखील टीमसाठी मोठं योगदान देईल. दोघे सुशांत शिंदे 6 चेंडूमध्ये 10, अमोल गावडे 5 चेंडूमध्ये 10. 44 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स. तर स्वरूप वागरळकरचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. फील्ड सेटिंग बघितली तर लॉंग ऑन लॉंग ऑफ सीमारेषेवरती मिड विकेट काढून घेतलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. शॉर्ट मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. आणि बरोबरीनं षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 44 4 गड्याच्या मोबदल्यात सिंहगड कॅपिटल्स. एक मिनिटाचा वेळ फक्त शिल्लक आहे. 24 मिनिटं पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या षटकामध्ये जिथे वेळ संपणार आहे तिथून पुढे तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन स्वीकारावं लागेल. अर्थात जे 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात तिथे आता एका मिनिटानंतर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. निश्चित चांगला चेंडू आहे. सुशांत शिंदे फलंदाजीला स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो. हा चेंडू सूरजचा लेंथ बॉल होता. मात्र फलंदाज ज्यावेळेस गोलंदाज चेंडू टाकतो त्यावेळेस तुम्ही जर गार्ड सोडून पुढे असाल उजव्या यष्टीवरती तर तुमचा रीच पुढे मांडला जातो. वाईट चेंडू आहे. इथे अतिरिक्त धाव प्राप्त होईल. 45 धावा 4 बाद 45. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे आता सुरू आहे. कारण 6 षटकांसाठीचा पूर्ण वेळ 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. नाही टाकू शकलात तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यायचा. अनेक संघांनी आपण पाहिले की अशी पेनल्टी स्वीकारलेली नाहीये. डीप थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पुढे आणला बॅकफुट पॉइंटवर. पॉइंट आहे, थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि मिड विकेट आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. 45 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू. फुलटॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. फलंदाज होणार आहे बाद. सुशांत शिंदे. धक्का 5. 45 धावा सिंहगड कॅपिटल्स. उंच फटका मारण्याचा प्रयत्न सुशांत शिंदेचा. खरं तर शेवटचं षटक आहे. पाचवा फलंदाज गमावलेला आहे. तर नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती असेल. चांगला चेंडू असेल. पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू, शेवटचं षटक, अत्यंत प्रभावी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सूरज राजपूत गोलंदाज आहे. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी सूरजवरती सोपवलेली आहे. एक धाव खर्च करत एक गडी बाद केलेला आहे सूरजनं. उंच फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि कोणी घ्यायचाय हा कॅच. तर ठरलं होतं नंबर 45 घेणार आहे, पण तिथे चूक होते. झेल सुटतोय जीवदान. इथे उमेश चव्हाणला. अमोल गावडे स्ट्राईक एंड वरती येणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये संघनायकाला स्ट्राईक मिळणं हे गरजेचं होतं सिंहगड कॅपिटलच्या दृष्टीनं, आणि संघनायकाला जास्त काळ नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरलेला होता. सूरज राजपूत. फुल टॉस बॉल, थोडासा मिस टाइम शॉट आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक, खराब फिल्डिंग. 2 धावा अमोल गावडे संघनायकाला प्राप्त होतील. 48 वरती पोहोचेल 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स. यानंतरचा सामना लगेचच उद्घोषणा होणार आहे. आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना लोहगड सुपर किंग्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स. नाणेफेकीसाठी या. लोहगड सुपर किंग्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स, नाणेफेकीसाठी या. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. फलकावरती 49. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स शेवटचा चेंडू टाकायचा आहे, आणि षटक चांगलं राहिलं. हे 5 धावा या षटकामध्ये केवळ एक गडी बाद करण्यात यश मिळालं सूरज राजपूतला. अमोल गावडे स्ट्राईक एंडवर. संघनायक उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पुन्हा वाईड. एक अतिरिक्त धाव. तीन वाईड इथे आलेले आहेत. अर्धशतक फलकावरती सिंहगड कॅपिटलचं 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 50 धावा, 8.57 सरासरी राखलेली आहे. यस, परत एकदा बाहेर. 4 वाईड या षटकातून आलेले आहेत. या व्यतिरिक्त जे चेंडू टाकलेले आहेत ते चांगले टाकले. सूरज राजपूतनं मोठे फटके खेळू दिले नाहीत, मात्र या षटकामध्ये 4 वाईड अतिरिक्त. आणि हे शक्य आहे, कारण काय होतं की शेवटच्या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके खेळायला प्रयत्न करतात, त्यामुळे जास्त शरीरापासून लांब, अवे ऑफ दी बॉडी चेंडू टाकायचा प्रयत्न असतो. आणि जर लांब टाकायचा असेल चेंडू शरीरापासून तर वाईडची शक्यता सुद्धा जास्त असते. मोठा फटका खेळू द्यायचा नसेल तर हा अप्रोच गोलंदाजाला ठेवावा लागतो, पण हा अप्रोच ठेवताना कुठेतरी वाईडमुळेच अधिकच्या धावा जाऊ नयेत याची देखील काळजी घ्यावी लागते. यस, इथे चांगला चेंडू आहे, कंट्रोल होता, थोडासा लेग कटर. अमोल गावडे मात्र बघत राहिला चेंडूकडे. षटक संपेल 6. 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स विजयासाठी 52 धावांचं लक्ष आहे. तर फलंदाजी संघाचा रेफरल आहे. वाईड साठी DRS कॉल, त्यामुळं खेळाडूंनी लगेच मैदानाच्या बाहेर. फेअर डिलिव्हरी. आणि याच बरोबर डाव संपलेला आहे. एक डाव संपलेला आहे आणि धाव फलकावरती मात्र 51 धावा. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असेल रायगड स्टार्सला. 52 रिक्वायर्ड टू विन फॉर रायगड स्टार्स. आपण हायलाइट्स बघतो या मॅचच्या. सुरुवातीलाच चांगले फटके बघायला मिळाले होते, विशेषतः प्रकाश राठोड साहेबांनी आल्याबरोबर चौकार ठोकला होता नो बॉलवर. त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, मात्र प्रकाश राठोड साहेब देखील पुढे आपली इनिंग फार मोठी करू शकलेले नव्हते. एका पाठोपाठ एक चांगले फटके या बाउंड्रीज या संपूर्ण डावातले आपल्या समोर येत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत आहे. अतिशय सुंदर कव्हरेज, सुंदर दृश्य सकाळच्या सत्रातले आपल्या स्क्रीनवरती येत आहेत. या विकेट्स आपण बघतोय ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली. सूरज शिंदेने दुसऱ्या षटकामध्ये देखील
यश मिळवलं आणि त्यानंतर लगेचच अजून एक यश प्राप्त झालं. करण डुकरेला 2 विकेट निश्चित मिळाल्या. 5 फलंदाज बाद होत. हा कॅच अप्रतिम घेतला होता सूरज. तिथे आपण पाहिला जबरदस्त कंट्रोल त्याने सीमारेषेवरती दाखवलं आणि त्यानंतर निश्चित अजून एक कॅच, तर अप्रतिम कॅच पकडलेले. एक कॅच सुटला निश्चित, पण त्या व्यतिरिक्त चांगली फिल्डिंग दाखवली रायगड स्टार्सनं आणि त्याचा परिणाम आपण बघितला की फलकावरती धावा फक्त 51 आहेत. ईश्वर रायकर आज फारशी मोठी खेळी उभी करू शकले नाहीत. पहिला 4 चेंडू निर्धाव आले आणि त्याच्यानंतर त्यांना बाद व्हावं लागलं. प्रकाश राठोडने सुरुवात चांगली केली. 7 चेंडूमध्ये 12. गौरव, विनोद या दोघांकडून फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही. अमोल गावडेला मात्र स्वतः अमोल गावडेने नाबाद 12 धावांची खेळी साकारली. सुशांत शिंदेनं थोडा प्रतिकार दाखवला शेवटच्या सत्रामध्ये, मात्र तोही बाद झाला. तर एकूण फलकावरती 51 धावा हा स्कोर राहिलेला आहे. करण डुकरे आज नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्याचा तोफखाना त्यानं सुरू केला होता. 13 धावा खर्च करताना 2 विकेट त्यानं काढल्या. 8 चेंडू करणनं डॉट टाकलेले आहेत 12 पैकी. तेजस शिंदे 14 धावात 1 विकेट, थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला. विवेक नकाते 1 विकेट, तर स्वरूप वागळकर विकेट मिळाली नाही. 10 धावा खर्च केला. सूरज राजपूत 7 धावा. चांगली बॉलिंग राहिली. 51 धावा. तर जाऊया टॉस साठी. तिथे उपस्थित आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथमतःच आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. एका बाजूला लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधात देवगिरी ब्लास्टर या 2 संघात ही मॅच आपण पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग आजचा 3रा दिवस आपण पाहतोय आणि या दिवसातील दुसरी मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होणार आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी आपण करतोय. कोण कॉल करते सर? ओके. लोहगड सुपर जायंट्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या 2 टीम आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. सरांचे स्टाफ मेंबर यांचे शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेक या ठिकाणी संपन्न केली जाते. सचिन डोळे मॅच रिझनिंग अकॅडमी कॉल. प्रहार प्रीमियर लीग टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर जिंकलायत लोहगड सुपर जायंट संघाचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. प्रथमतः टॉस जिंकलाय काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय आम्ही. 6 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर देवगिरी ब्लास्टरचं आव्हान आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल काय सांगाल? 70 ते 75 रन्स करू वगैरे. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म, सातत्याने एक सुवर्ण संधी आपण पाहतो आणि 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होते. आज टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल असेल आणि काय स्ट्रॅटेजी असेल? टीममध्ये कुठलाही चेंज नसणार आहे वगैरे आणि जी नेहमी आम्ही खेळतोय टीम तीच टीम असणार आहे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहे देवगिरी ब्लास्टरचे आपल्या समोर. टॉस परभूता टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? जो निर्णय आम्हाला पाहिजे होता, अपेक्षित होता, तोच आम्हाला मिळाला. आम्ही पण बॉलिंग करणार होतो टॉस जिंकून, परंतु त्यांनी आम्हाला चान्स दिला बॉलिंग करण्याचा. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी संघाला आणि संघात काय चेंजेस, काय बदल, त्याबद्दल काय सांगा? चेंजेस नाही आहेत, पण सकाळची मॉर्निंगची मॅच आहे, थोडा ड्यूचा इफेक्ट आहे, ग्राउंड स्लो आहे, तर आम्हाला कमीत कमी 50-55 धावापर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतो टॉस या ठिकाणी आपण संपन्न केला. टॉस जिंकला. प्रथमतः लोहगड सुपर जायंट संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि देवगिरी ब्लास्टर संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण मैदानात जाऊया. त्यांना ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून. यानंतर पुन्हा एकदा या मॅचचं समालोचन. ओ टू कॉम बॉक्स. नमस्कार. सचिन ढोळे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 आणि गुड मॉर्निंग पुणे. सकाळच्या सत्राचा पहिला सामना अगदी आपण पाहतोय रायगड स्टार्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स यांच्यामध्ये असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरुवातीला सिंहगड कॅपिटल्स संघाने 6 षटकांच्या पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिलं तर 51 धावा 6 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये बनवल्या आणि आता 52 धावसंख्यांचा पाठलाग अगदी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा वेगवान चेंडू होता, समजू शकला नाही. यश टाकला असताना फलंदाज अगदी आपण पाहतोय स्वरूप 6 धावा आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. स्वरूप आणि विवेक ही जुडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय.
टोटल स्कोर 51, टार्गेट 52चं इच्छेप्रमाणे रायगड स्टार्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे. माफिया करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाणार आहे. यावेळेस परत एकदा विकेट केलाय. चेंडू पोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. एक अप्रतिम फटका परत एकदा पाहायला मिळालाय. काही चेंडू डाट जात आहेत, काही चेंडूवरती आक्रमण सातत्याने या ठिकाणी जे केलं जाते. हलक्या हाताने चेंडूचे प्रमाण टाकला होता. खूप वेळ होता फलंदाज असं मध्ये हरकत नाही. आणि प्रॉपर टायमिंग जे पाहायला मिळालं आणि मिड विकेटला एक चांगला फटका खेळल्यानंतर तिथं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत 4 रन निश्चितच अगदी फलंदाज स्ट्राईकला स्वरूप आपण पाहतोय. 10 धावा आहेत. यावेळेस बॅकफुटला सरकला क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहिलं फिल्डिंग थोडीशी अटॅकिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस सिंगल डबल फारशा पाहायला मिळत नाही. थोडंसं आक्रमण सातत्याने होताना पाहायला मिळतं. इथं डॉट बॉल आले आणि षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं. बिनबाद 10 धावा. उर्वरित 30 चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. 3 फॉर्मॅटमध्ये असणारी ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. UPSC MPSC मध्ये विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक नामवंत असणारी अकॅडमी जर कोणती असेल तर ती प्रहार अकॅडमीकडे पाहिलं जातं. उभ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या अकॅडमीमध्ये सातत्याने काही विद्यार्थी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या दरम्यान हे क्रिकेटचं महासंग्राम आपल्याला होताना पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पुणे सिटीतील काही टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर खुल्या काठातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळते. आणि यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचला जाईल सरळ अगदी लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर 4 रन. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो समोरच्या बाजूला खेळला गेला. प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 अगदी आपण पाहतोय. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की खास करून सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं कामकाज सातत्याने जे केलं जाते. यावेळेस परत एकदा बॅकफुटला सरकला. पंच केला चेंडू पॉइंटला. तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल परत एकदा येईल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागलं ते विवेक याला. आणि धावफलक इकडे पुढे जाईल. टुडे स्कोर असेल आता 15 धावा. 52 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकवरती आहेत. आज टोटल 10 मॅच आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी घडवत असताना किंवा व्यक्ती म्हणून ज्यावेळेस घडत असतो त्यावेळेस विशेष करून अगदी आपण पाहतोय की आयुष्यामध्ये व्यायाम किती महत्वाचा आहे. आयुष्यात क्रिकेट सारखे इतर खेळ किती महत्वाचे. इथे संधी होती ती संधी मात्र गमवली असं मात्र हरकत नाहीये. एक सोपा असा झेल होता ज्या फलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार खेळले गेले त्याला जीवनदान. आणि कदाचित त्या जीवनदानाचा परिणाम भोगावा लागणार की नाही. प्रत्येक वेळेस जीवनदान मिळाल्यानंतर त्याचा परिणाम भोगावाच लागतो असं नाही. परंतु इथं गोलंदाज परत येतात कसं प्रकारे कमबॅक करेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अपयश जरी आला असेल कारण अपयश येणं हे स्वाभाविकच आहे. इथे पंचाकडे खूप अपील केलं गेलं. अपिलामध्ये उत्साह जबरदस्त पाहायला मिळालाय. आत्मविश्वासाचा थोडासा अभाव सुद्धा अगदी आपण पाहतोय. कारण अपील करत असताना त्या ताकदीने अपील होताना पाहायला मिळालं नाही. आणि त्या दरम्यान रिव्ह्यू घेतलाय. पाहायचंय रिव्ह्यू आणि रिव्ह्यूचा निर्णय काय. अनफिल्ड पंचांच्या सिंहगड कॅपिटल संघाकडून असणारा हा रिव्ह्यू आपण पाहतोय. निर्णय काय येईल सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहेत. स्वरूपच्या विरोधात असणारा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण अगदी स्टंपवरती जाणारा चेंडू बॅटच्या व्यतिरिक्त शरीराच्या कुठल्या भागाने अडवलाय का किंवा त्याची हाईट किती असेल, लाईनने सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि त्यानंतर आपल्याला हा निर्णय आपल्यापर्यंत जो पोहोचला जाणार आहे. आज 10 मॅच आपल्याला दिवसभरामध्ये पाहायच्या आहेत. टोटल 10 मॅच. डिसिजन पेंडिंग. आणि निर्णय आपल्यापर्यंत इच्छेप्रमाणे जो पोहोचला जातोय. त्याला बोलतोय ना बाईक वर नको डिसिजन आणि ऑप्स्टम मिसिंग असल्यामुळे इथं अगदी आपण पाहतोय की नॉट आउटचा इशारा आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. एकदा दाखवून द्या एकदा बघा ना ऐक ना माझा डिसिजन नॉट आउट होता. खाली आउट आले फिल्डिंगच्या टीमला वाटतंय की तुम्ही आउटला तिकडून डिसिजन नाही 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 नॉट आउट नॉट आउट नॉट आउट होता तिकडे आउट टाकलं आणि तिची लाईन आहे तर विकेट मिसिंग आहे त्यामुळे परत दाखवा त्याच्यावर. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथं रिव्ह्यू जो होता आणि तो रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. ठीक आहे चांगला आहे चांगला आहे मग शाबास शाबास स्पेस 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 शाबास. गोलंदाज तयार आणि यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू पोहोचला जाईल लॉंग ऑफला. एक जीवनदान जे मिळालंय त्या जीवनदानाचा सातत्याने फायदा होताना पाहायला मिळाला. एक चौकरेला अजून एक 4 रन. स्वरूपच्या बॅट मधून आलेल्या सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. मित्रांच्या आतमध्ये आपण पाहतोय रायगड स्टार्स आणि सिंहगड कॅपिटल यांच्यामध्ये ही लढत आहे. वरती चेंडू पडला गेला त्यानंतर अगदी सीमारेषेच्या नजदीक हा टप्पा पडताना पाहायला मिळाला आणि एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमण स्वरूप
त्याच्या बॅटमधून सातत्याने होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. स्वरूपसाठी परत एकदा यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकारचे रन. स्वरूपच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय की ज्या फलंदाजीतून धावसंख्येचं बदललं गेलं रूप, त्या फलंदाजाचं नाव आहे स्वरूप. अक्रॉस द लाईन मिड विकेटला आलेला एक सुरेख प्रकारचा फटका अगदी आपण पाहतोय. थोडासा उच्च बाजूला शफल होऊन हा मिड विकेटला खेळलेला एक अप्रतिम फटका स्वरूपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. एक जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वरूपला आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करत असताना भोर तालुक्याला भोर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू स्वरूप. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 25 धावा आहेत. 25 पॉवर प्ले मध्ये 25 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. स्वरूप बरोबर आपण पाहतो विवेक नकादेला आपण पाहतोय. अकोला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, सांगोला तालुक्यातून हा खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. उभ्या महाराष्ट्रभरातील असणारे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आपली आपली चमक निश्चितच दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माफिया स्ट्राईकला आता विवेकला परत एकदा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती येईल. गोलंदाज अगदी आपण पाहतोय सुशांत सिंग. यावेळेस अगदी आपण पाहतोय फुलटा चेंडू होता. नो बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. भीमर चेंडू आहे आणि तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी सुद्धा धाव कंप्लीट आहे. बीमर आणि 2 अशा एकूण 3 धावा आणि या 3 धावसंख्या दाखल करते. धावसंख्या एकूण असेल आता 28 धावा आणि पुढचा चेंडू फ्रीड आहे. आणि बिगिड केलाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल तरी झाला असेल परंतु तिथं फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज इथं सुरक्षित असलेला आपल्याला जो पाहायला मिळालाय. शफल होऊन हा फलंदाज खेळला गेला होता. गोलंदाजीवरती परत येतो तयार. यावेळेस ज्यावेळेला समांतर फटका खेळला गॅप मध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक तिथे जवळपास कोणताच नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आणि एका सिंगल झिरोपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता एकूण 30 धावा. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावा झाल्यात. उर्वरित 22 चेंडूमध्ये अजूनही 22 धावा इथे बडवायच्या आहेत त्या रायगड स्टार या संघाला. सिंहगड कॅपिटल्स वर्सेस रायगड स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत शिंदे परत येतो तयार. 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्यावेळेस सालक्यातून परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. सुशांत त्याचा इथं धावबाची संधी परंतु चेंडूची फेकी उंचीवरती पाहायला मिळाली आणि त्यामुळे सुरक्षित राहिलाय फलंदाज विवेक. 5 चेंडूमध्ये 8 धावा विवेकच्या खात्यावरती आहेत. 11 चेंडूत 21 धावा स्वरूपच्या खात्यावरती आहेत. यावेळेस थोडासा मिस टाइम फटका आहे. न मॅचवरती चेंडू जो पडला घेतोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
थोडीशी उंची पाहायला मिळाली होती उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू, परंतु स्क्वेअर लेगला जी जागा रिकामी होती असं आपण म्हणूया, त्याच रिकाम्या जागेवरती, त्याच मोकळ्या जागेवरती, त्याच प्लॉटवरती खेळलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार म्हणावा लागेल. कारण फलंदाज चौपीर फटकेबाजी करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगची जागा बऱ्यापैकी खाली आहे. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. षटकार. आक्रमण ठासून भरले असं म्हणजे हरकत नाहीये. विवेक याच्या बॅटमधून अगदी आपण पाहतो एक सुरेख प्रकारचा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्वरूप सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक होता, त्यावेळेस विवेक शांत होता आणि मला वाटतं उन्हाचा तडाखा जसा जाणवतोय, ऊन मात्र मी म्हणतोय तसं अगदी आपण पाहतोय आक्रमक होताना पाहायला मिळतोय तो विवेक. आपला 40 अजून बनवायच्यात, 12 धावा 19 चेंडू बाकी राहिलेत. गोलंदाज तयार परत एकदा सुशांत शिंदे. थोडंसं महागडा ठरलंय, 5 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत सुशांत शिंदेला जे खर्च झालेले आहेत. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकर धावा संख्या बिन बाद 40. बिनबाद 40 धावा आहे. 3 षटक या दरम्यान संपले गेलेत. अजूनही उर्वरित 3 षटकामध्ये 12 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या रायगड स्टार्स या संघाला. रायगड स्टार सुरुवात तर खूप चांगली झाली, आक्रमक होताना पाहायला मिळाली. शेवटचे 12 मिनिटं बाकी. अमोल गावडे ज्याने पहिले चेंडू टाकलं होतं तोच गोलंदाज आलाय. अमोल आपल्या शिरो तालुक्यातली पिंपळे खालसा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. लॉंगरला चेंडू खेळलाय, तिथे खेळल्यानंतर बॅट सुद्धा त्याच वेगाने बदलली गेली. त्याप्रकारे धावा संख्या अगदी आपण पाहतो 41 धावा आहेत. अजून बनवायच्या 11 धावा, 17 चेंडू बाकी राहिलेत. रायगड स्टारच्या डगआउटमध्ये आपण आहेत. करण आपल्या समोर आहेत. करण, जे समीकरण आपण पाहतो, तुमची टीम आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने येते, त्याबद्दल काय सांगाल आणि जे मॅच सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? विजयाबद्दल आता विजय तर आमचाच होतोय, दिसतोय तोच आम्हाला. कारण की आमच्याकडचे जे 2 ट्रम्प कार्ड आहेत, विवेक नखाते आणि स्वरूप, हे दोघंही नॉट आऊट खेळत आहेत आणि दोघंही त्यांचं काम पूर्णपणे करतायत. आणि आता तुम्ही बघू शकता की ते बहुतेक शक्यतो मॅच जिंकलोयच आम्ही आणि मॅच एकदम मस्त चालू होती. तुमच्या टीमनं सुरुवात देखील चांगली केली गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या डावात एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते, त्याबद्दल काय सांगाल? गोलंदाजीतून गोलंदाज आमच्याकडे खूप चांगले आहेत. सूरज झाला एक नवीन मुलगा आहे, माझ्या तरी मते नवीन सुरुवात आहे त्याची, पण खूप चांगली टाकतोय. नंतर तेजस शिंदे याच्या अगोदर सुद्धा खेळलेला आहे, तो सुद्धा क्वालिटी टाकतोय. नंतर स्वरूप वाघरोळकर, तो पण मस्त आहे, तो पण चांगली टाकतोय. विवेक नखाते तो सुद्धा आमच्याकडे म्हणजे एक्सपिरियन्सवाला खेळाडू आहे. सिंहगड स्टारच्या डगआउटमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण होतो. रायगड स्टार संघ आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात आदरणीय मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सर. यावेळेस स्विचचा फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तिथे आरामात 1 धाव येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि धापाकती धावा संख्या इकडे पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 48. अजून बनवायचे फक्त 4 धावा, 14 चेंडू आणि 4, फक्त 4 यासाठी शब्द वापरले की 14 चेंडू बाकी राहिलेत. आणि विनंती राहील यानंतर लोहगड एजी वर्सेस देवगिरी ब्लास्टर्स असा यानंतरचा होणारा तो सामना आहे. बोथ टीमला विनंती राहील मॅच संपल्याबरोबर 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला मॅच सुरू करायची. मॅच संपल्याबरोबर स्विचचा ओ हो हो अप्रतिम झेल आणि तिथे विकेट येईल. एक जबरदस्त झेल होता बाहेर आलाय. स्वरूपची खिळी इथे अगदी आपण पाहतोय संपुष्ट देताना पाहायला मिळाली. एक चांगला झेल निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय.
अजितने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात परफेक्ट टायमिंग झाला होता आणि या फटक्यावरती इथे स्वरूप थोडासा नाराज असताना सुद्धा पाहायला मिळेल, कारण आधी नॉटआउट सामना जिंकण्याची पूर्णपणे तयारी होती, परंतु एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना तिथे विकेट गमावी लागली आणि ते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सुद्धा चेंडू आला डॉट षटकाची वेळी. समाप्ती 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला 48 धावा आहेत, उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. 12 चेंडू 4. सामना अजूनही निश्चितप्रमाणे काय रंग बदलतोय ते आपल्याला पाहायचंय. पाहूया विवेक मॅच फिनिशर प्लेअर ठरणार का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज आलाय नाही नवीन. 2 षटकं अमोल गावडेची आपण पाहिली. 2 षटकामध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आले. यावेळेस सामना संपवला दोन्ही स्टाईलने षटकार मारत इथे या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलंय आणि कॉंग्रॅच्युलेशन रायगड स्टार. एक जबरदस्त लढत निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली आणि या सामन्यात चांगल्या प्रकारची अगदी फटकेबाजी करत इथे हा सामना रायगड स्टार संघाने जिंकला. टीमचं मनापासून अभिनंदन. सिंहगड कॅपिटल संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. आणि आता उशीर खूप होत चाललाय, कारण आता 9:41 झालेत. आपल्याकडे वेळ खूप कमी. आपल्याला 10 मॅच आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यामुळे लोहगड HG आणि देवगिरी ब्लास्टर टीमला विनंती राहील, आपण मॅच लगेचच सुरू करणार आहे. टीमला विनंती राहील आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा, ही आपणास विनंती राहणार आहे. आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय तो विवेक नकाते. 12 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची एक जबरदस्त कामगिरी आणि 1 षटक आणि प्लस 1 विकेट मिळवत 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तो विवेक नकाते इथे या मॅचमध्ये ठरलाय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब.